शेतकरी मित्रांनो, पावसाळी लाल कांदा बियाण्याच्या टाकणीपासून तर रोप लागवडीला असतोपर्यंत मी तुमच्या समोर एक सिरीज पार्ट नुसार व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर, कांदा लागवड उत्पादक शेतकरी. स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोरे एक शेतकरी आहे आणि माझ्या शेतात जे करतो ते प्रॅक्टिकल मध्ये तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पावसाळी लाल कांदा याचं बियाणं टाकते वेळी नेमकी जे बियाणं मी निवडलंय, इथून मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं देखील असेल, पण हे बेड तयार केलेले आहेत. तुम्हाला मागे दिसत असेल, पावसाळा चालू आहे, ट्रॅक्टर चालत नव्हता, बैलांच्या सहाय्याने मी हे बेड तयार केले. आधी कुळो फिरवला, त्यानंतर पाहू शकता बेड तुम्हाला मागे दिसत असतील, खाचा तयार केलेला आहे. 3-3.5 फुटाचे बेड तयार केलेले आहेत आपण. आणि या गादी वाफ्यावर आता आपण हे पावसाळी कांदा बियाणं टाकणार आहोत. पण हे कोणतं आहे तर परत एकदा तुम्हाला सांगतो, हे आहे ॲग्रोनिक्स कंपनीचं रेड बॉस. होय, 80-90-100 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं असं जबरदस्त बियाणं आहे. आता लक्षात घ्या, मी हे बियाणं आता यामध्ये टाकणार आहे. तर आता हे निवडलेलं आहे, 80-90-100 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणार आहे. पण ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा एकच हेतू महत्वाचा मला वाटतोय तुम्हाला. मी जर प्रॅक्टिकलमध्ये तुमच्या समोर माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय, ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहणं गरजेचं आहे. भले तुम्ही कोणतंही बियाणं घेत असाल, मी म्हणत नाही तुम्हाला रेड बॉसच घ्या, तुम्ही कोणतंही बियाणं जरी घेत असाल तरी तुम्हाला पुढील नियोजन कसं करणं गरजेचं आहे, याला बीज प्रक्रिया कोणती करणं गरजेचं आहे, त्यासोबत हे बियाणं टाकल्यानंतर सिंचनाचं व्यवस्थापन कसं करावं, कारण आपण बेडवर ही रोपं ही बियाणं टाकणार आहोत. त्याचबरोबर तणनाशक फवारणीचं नियोजन, खत औषधांचं नियोजन, फवारण्यांचं नियोजन योग्य ते पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, पावसाळी कांदा तुम्ही लाल कांदा हे बियाणं घेत असाल तर याला बीज प्रक्रिया देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळं या व्हिडिओमध्ये सांगण्याचा हेतू एकच आहे की मी स्वतः शेतकरी असून मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये प्रॅक्टिकलमध्ये पावसाळी लाल कांद्याची माहिती सांगण्यासाठी आलेलो आहे. आणि तुम्ही ही फॉलो देखील करणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये तुमच्या शेतामध्ये जर नियोजन करत असाल पावसाळी लाल कांद्याचं, माझ्याकडनं थोडंफार का होईना तुम्हाला जरी साथ मिळाली, मी जसं करतोय तसंच करा असं नाही, पण यातली काही खतं औषधं असतील, बियाणं असेल, बीज प्रक्रिया असेल, फवारण्या असतील, याचा तुम्हाला जर फायदा होत असेल, 100% माझाही फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पावसाळी लाल कांदा बियाण्याची टाकणीपासून तर रोप लागवडीला येईस्तोपर्यंत आपण ही संपूर्ण सिरीज एका पार्ट्समध्ये, विभागामध्ये तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. आज मी काय सांगितलंय की बेड कशा पद्धतीने तयार केलेले आहेत, त्याचबरोबर सिंचनाचा प्रकार कशा पद्धतीने केलेला आहे, त्याचबरोबर बियाणं कोणतं घेतलेलं आहे, बियाण्याला बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करणार आहे, याची व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. माहिती आवडली, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करा. धन्यवाद.